मुदखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न। मुदखेड शहर व तालुक्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांची तर प्रमुख अतिथी म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर तारू, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक कैलास गोडसे, युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजीब पठाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश पडसे, महावितरणचे सहाय्यक अभियंता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे, नगर परिषदेचे लिपिक दिलीप पवार, वाडी नियम तुलापूर येथील महिला पोलीस पाटील सारिकाताई, व्यंकटेश खानसोळे, अशोक चव्हाण, आदिनाथ पाटील ढगे, पंडितराव चव्हाण, दरेगाव वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच दिगंबर गव्हाणे, दरेगावचे माजी उपसरपंच पप्पू उर्फ शुद्धोदन कोलते, माजी उपसरपंच दिगंबर गव्हाणे, दरेगावचे माजी उपसरपंच सुनील एडके, मुकेश कांबळे, राजू चौदंते, सुमित सरोदे, कोंडिबा कोलते, बाबू कोलते यांच्यासह शहर व तालुक्यातील अन्य भीम जयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशासकीय यंत्रणेमार्फत महावितरण व नगर परिषदेच्या वतीने भीम जयंती सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे संबंधित विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। मुख्याधिकारी शैलेश पडसे यांनीही जयंती मंडळाच्या वतीने आलेल्या सूचना व समस्या निराकरण केल्या जाईल अशी ग्वाही आपल्या मनोगतातून बोलताना दिली। बैठकीच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागाच्या जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी परिश्रम घेतले। सदर बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे यांनी मानले। आम्ही बघितलेला आहे। माझ्या मते माझ्याकडे मंडळाचे सार्वजनिक जन्मोत्सव मंडळाचे लोक पण म्हणजे पदाधिकारी आले होते। त्यांच्यासोबत माझ्या इंजिनियरनं पण रूप पाहिलेला आहे। 1-2 ठिकाणी छोट्या धाप्यांचा इश्यू होता, ते काल टाकलेत, आज त्याच्यावर कॉन्क्रीट वगैरे करून ते व्यवस्थित केले जाते। एका जागेवरती जीर्ण झालेलं घर आहे, त्यांना आपण नोटीस दिलेली आहे। त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक DJ वगैरे वाजवताना काळजी घ्यावी लागेल। पावसाळ्यामध्ये वगैरे ते घर आम्हाला उतरवूनच घ्यावं लागणार आहे। आपण संबंधित घरमालकाला पत्र दिलेलं आहे। आणि दुसऱ्या एका ठिकाणी घरावरची जी पत्र आहेत ती समोर आलेली असल्यामुळे त्याचा मागच्या वेळेला मिरवणुकीला त्रास झाला होता, त्यांना सुद्धा आपण तसं कळवलेलं आहे। बहुतेक मागच्या वेळेला त्याची पत्र बाजूला केलेली असल्यामुळे यावेळेस तेवढा त्रास त्या ठिकाणी होणार नाही। लोकांची ज्या ज्या ठिकाणी वाळू, गिट्टी किंवा विटा वगैरे पडलेल्या होत्या त्या आपण बहुतांश ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत। समाज मंदिराच्या बाजूला सुद्धा बऱ्याच प्रमाणात खडी होती, ते आजच माझ्याकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर येऊन सांगितले की आम्ही तिथलं मटेरियल वगैरे उचललेलं आहे। परत एकदा आमचे इंजिनियर्स त्या ठिकाणी जाऊन बघतील। आपल्या सुद्धा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आमच्या खिल्लारे किंवा कुलकर्णी साहेबांसोबत रूटची पाहणी करावी आणि त्याप्रमाणे सूचना कराव्या, जेणेकरून आपल्याला पुढील कार्यवाही करता येईल। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये जे कार्यक्रम आणि मिरवणूक शोभायात्रा काढली जाणार आहे त्या अनुषंगाने आपण सर्व बैठकीला उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे बैठकीला उपस्थित आपले सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी। तर म्हणजे आजच्या बैठकीला बरेच मंडळाचे ग्रामीण भागातील अध्यक्ष आले नाहीत आणि आपल्या इथले पण मला वाटतं सर्व मंडळाचे 5 मंडळ जे आहेत प्रॉपर सिटी मधले सर्व मंडळाचे मला वाटतं आलेले दिसत नाही। सर्व मंडळाचे आलेत का? बाकीचे इकडचे समता नगरचं हा 5 मंडळ आहेत, प्रॉपर 5 मंडळाचे तर महत्वाचे
आपल्या ज्या महत्वाचे जे विषय आहेत आपल्या नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस पण आम्ही मिरवणुकीला होतो त्यावेळेसचा अनुभव आणि इतर अनुभव पाहता महत्वाचं म्हणजे आपल्या दृष्टीने जे जयंतीचा जे मिरवणूक आहे तो महत्वाचा विषय आहे। दुसरा म्हणजे आपण जे विविध कार्यक्रम वेगवेगळ्या गावामध्ये आपल्या प्रॉपर मुखेडमध्ये विविध मंडळाकडून जे आयोजन केले जाणार आहे ते कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आमचे असे एक विनंती राहील की ते प्रबोधनात्मक कार्यक्रम असावेत जेणेकरून आपल्या भविष्यकालीन जी पिढी आहे त्या पिढीला काहीतरी त्यातून घेता आलं पाहिजे, समाजाला काहीतरी दिशा मिळाली पाहिजे। अशा पद्धतीने विविध कार्यक्रमाचं नियोजन सर्व मंडळातून जर झालं तर खूप छान होईल। चांगले उपक्रम ठेवावेत त्या सदर दिवशी आणि कोणतेही कायदा सुव्यवस्था किंवा कोणताही गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार सदर कार्यक्रमामध्ये होणार नाही याची सर्व पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण जो उत्सव साजरा करत आहोत ते उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल, कोणताही गालबोट लागणार नाही याची सर्वच मंडळाची आम्ही तर पोलीस प्रशासन म्हणून निश्चितच आमचं काम आहे ते आम्ही करणार आहोत, परंतु आपण पण त्याच पद्धतीने कार्यक्रम कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजेत। त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे आपला दुसरा विषय आहे मिरवणुकीचा। तर मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की मार्गामध्ये काही अडचणी असतात, काही असतात, लोक मिरवणुकीमध्ये सामील होणारे महिला वर्ग असतोय, लहान मुले असतात, काही वृद्ध लोक असतात, तर त्या अनुषंगाने आपण थोडासा विचार गांभीर्याने केला पाहिजे की मिरवणुकीतील लोकांना अडथळा नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांना पण पब्लिक जे पाहणारे पब्लिक आहे किंवा त्यांना पण अडथळा नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपलं वर्तन असलं पाहिजे। दुसरं म्हणजे जे सहभागी होतात ते बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव आहे की मागच्या पण मिरवणुकीमध्ये काही जण खंजीर चाकू घेऊन बाहेरचे मुलं सहभागी होतात आणि त्यामुळे मग ते बोलता बोलता तुम्ही मध्ये कुणाला धक्का लागला, कुणाला काय झालं त्याच्यावर वाद होतात। तर असे कोण जर सहभागी असतील तर तुमच्या मंडळाचे जे प्रमुख आहे प्रत्येक मंडळांना आम्हाला विनंती की तुम्ही तुमच्या लेवलला मिटिंग घ्या किंवा तिथे मिटिंगला आम्हाला बोलवा आणि तुमचे जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील, स्वयंसेवक उपस्थित राहतील याचं पहा की जेणेकरून आम्हाला सूचना देता येतील की जेणेकरून ते बाहेरचे जे लोक येतात नांदेडहून इकडून तिकडून तुम्ही मोठ्याने आपण बोलवतो त्यांना, परंतु त्यातून काय होतं की एखाद्या सहज घटनातून ते चाकू, सुऱ्या, खंजीर किंवा तलवार काही असे काही पण हत्यार वगैरे घेऊन असतात आणि त्यातून ते एखाद्याला लागलं, हे झालं ते झालं, थोडं सुचून मध्ये बरेचसे जण दारूच्या अधीन झालेले असतात। तसं तर व्हायला नको, त्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि कोण जर असा प्रकार करत असेल तर तात्काळ त्या व्यक्तीला पोलिसाच्या स्वाधीन केलं पाहिजे जेणेकरून एखादा अनुचित प्रकार घडणार नाही। आताच आंबेडकर जयंतीला नांदेडमध्ये एक आपल्या युवकाला प्राण गमवावा लागला, मर्डर झाला मिरवणुकीमध्ये त्या दिवशी। तर असा कोणताही प्रकार आपल्या इथे काही व्हायला नको त्या दृष्टीने आपण सर्वांनीच काळजी घ्यायची, कारण एखादी झालेली घटनानंतर किती काय केलं तरी परत येत नसतं, त्याची आपण अगोदर किती प्रतिबंधात्मक काम करतोय, किती काम करतोय ते महत्वाचं असतं। त्यामुळे सर्वच कार्यकर्त्याला त्या दृष्टीने त्यांचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे, नाही तर नाचण्याच्या ह्याच्यात आपलं लक्ष नसतं। मिरवणुकीमध्ये एवढ्या लोक सहभागी असतात आणि त्या सहभागामध्ये कळत नाही आजूबाजूला कोण काय करतंय कोण काय नाही करत, तर ते असं आणि थोडं अफवा अशा वेळी एकाकडे चाकू आहे किंवा एकाकडे हे आहे तर ते अफवाच्या मुळे सुद्धा खूप मोठा गोंधळ होतो आणि त्या गोंधळामध्ये आपल्या महिलांना मुलांना विनाकारण पळापळ करायची वेळ नाही आली पाहिजे। तर त्याची आपण सर्वांनीच थोडीशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मिरवणुकीच्या वेळी कोणताही अनुचित जरी काही एखादं थोडस घटना असेल तर तात्काळ त्याला तेवढी घटना बाजूला करून ती ताबडतोब पोलीस प्रशासनाने जिथल्या तिथं मिटून किंवा त्या व्यक्तीला ताब्यात देऊन बाजूला हे केलं पाहिजे। नाहीतर काय होतं एका ठिकाणची छोटी मिरवणूक सर्व पूर्ण मिरवणुकीमध्ये सगळं अफवा पसरून जाते आणि मग गोंधळ करायला चालू आणि मग पोलीस प्रशासनाला विनाकारण मग पुन्हा तरी लाठीचार्ज करायची वेळी असं काही होणार नाही, परंतु आपण सर्वांनी त्यासाठी दक्षता घेतली पाहिजे। आणि जे कार्यकर्ते कोण बाहेरचं कोण आले असतील दंगामस्ती करणारे किंवा काय करणारे बऱ्याच वेळा त्यांचा हेतू वेगळा असतो, तर अशा वेळी आपण तात्काळ कारण त्यात महिला मोठ्या प्रमाणात आहेत, मुलं मोठ्या प्रमाणात आहेत, लहान लहान मुलं,
परत वृद्ध पण ज्येष्ठ नागरिक असतात त्या मिरवणुकीमध्ये. तर ते सगळ्यांनीच आपण त्यासाठी प्रत्येक मंडळाने आपापल्या तिथं मंडळाची प्रॉपर कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली पाहिजे आणि त्यांना ह्या सूचना दिल्या पाहिजेत, जेणेकरून आपण नेहमी मिरवणुकीमध्ये पाहतो की असे प्रकार होतात, तर ते ताबडतोब आपल्याला व्यवस्थित हाताळता आले पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय आहे की आपले जे वाद्य आहे डीजेला तर शासनाकडून कुठलीही परवानगी नाहीये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आणि इतर प्रशासनाच्या या नियमाप्रमाणे. परंतु जे काही आपण वाद्य किंवा जे वाजवत आहात ते कुठल्याही परिस्थितीत त्याचं उल्लंघन आवाजाच्या मर्यादाचं नेहमीच होतं, परंतु ते उल्लंघन कसं होणार नाही किंवा कुठं मर्यादेत, जेणेकरून आपल्या सोबतच्या लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही. त्याचा आवाज केवळ मोठा केल्याने, त्या आवाज कर्कश केल्याने त्याचा काही उपयोग होत नाही. त्या जे कानाला व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीनेच आपण त्या आवाजाची मर्यादा ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्या सोबत सुद्धा लहान मुलं वगैरे ज्येष्ठ नागरिक असतात तर त्याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे की आवाज कशा पद्धतीने एका विशिष्ट मर्यादेत राहील, जेणेकरून कुठलेही कुणाला त्रास होणार नाही. किंवा आजूबाजूला आता आपण मागं पण सांगितलं की बऱ्याच वेळा मिळून त्या वाद्यामुळे ते भिंतीला सुद्धा तडे जातात किंवा जे भिंत अगोदरच गेलेले आहेत तडे, त्यामुळे भिंत पडून सुद्धा काही लोकांना प्राण गमावा लागलेला आहे अनेक मिरवणुकामध्ये. तर ते सुद्धा मंडळांनीच ते जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या मिरवणुकीतलं कसं वाद्याचं जे मर्यादा आहे ती कशा पद्धतीने व्यवस्थित राहील, जेणेकरून कमी जास्त कुठेतरी जास्त कुठं कमी असं न होता एक व्यवस्थित पातळी त्याची ठेवली पाहिजे. हे पण मंडळाची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि दुसरं त्यानंतर महत्वाचं जे आहे की ते मागच्या मिरवणुकीमध्ये काय झालेलं, वाहनाची डीजेची जे हाईट होती ती हाईट जास्त असल्यामुळे आणि रुंद असल्यामुळे अनेक त्या अरुंद गल्ल्यामध्ये ते पत्रे उचकले गेले, परत ते साईडला पण बसलं नाही, तर शेवटी आपल्याला तिथं अर्धा तास मिरवणूक थांबावं लागली एका ह्याच्यामुळं. मग पुढे गेलेले पुढे जातात, मागे राहिलेले का हे व्हायना म्हणून मागचे लोक मध्ये घुसायला चालू करतात आणि त्यात गोंधळ निर्माण होतो. तर आत्ताच आपण आपल्या गल्ल्या माहित आहेत, सर्व माहित आहे, तर प्रत्येक मंडळाने काळजी घेतली पाहिजे. 2-3 हे मंडळ आहेत की त्यांची जी यंत्रणा आहे ती मोठी असते, तर ती यंत्रणा कसं तिथून गल्लीतून प्रॉपर गेलं पाहिजे किंवा कुठलाही अडथळा नाही आला पाहिजे, त्या पद्धतीने आपण नियोजन त्याचं प्रत्येक मंडळाने करायचं. प्रत्येक ठिकाणी आम्ही समजा तुम्हाला सूचना देतोय त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उंची किंवा रुंदी त्याचं प्रॉपर पाहून घ्या की जेणेकरून अडथळा आपल्या मिरवणुकीलाच न अडथळा येतो. शेवटी बऱ्याच वेळा ते वाहनातलं जे चालक असतात ते चावी कोणतरी आपला एखादा कार्यकर्ताच काढून घेऊन निघून जातो आणि ते मग तसंच हे होतं. तर ते थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तिथं जबाबदार व्यक्ती त्या ड्रायव्हरच्या शेजारी एखादा जबाबदार आपला कार्यकर्ता असला पाहिजे, जेणेकरून काही कुठेही विनाकारण गाडी पुढे न्यायची आहे मग ते चावीच कुठे आहे असं नको वेळ व्हायला, ते थोडी काळजी घेतली पाहिजे. दुसरं महत्वाचं MSCBचं तर झालं, त्याचबरोबर दुसरं महत्वाचं आहे की आपण जे मिरवणुकीमध्ये जे सहभागी होणार आहे महिला वर्ग वगैरे आणि मुलं, तर आपण त्या नाचताना किंवा हे करताना काही जण खूप याच्या नशा करून बाहेरचे मुलं विशेष करून बाहेरचे जे येतात ते नशा करून असतात आणि मग ते जोश मध्ये कधी धक्काबुक्की हे होतात आणि ते मग वेडेवाकडे करतात. तर ते थोडस कार्यकर्त्याने आपलं लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण पण मर्यादा ठेवलं पाहिजे. डान्स अवश्य करावा, नाचावं सगळं, परंतु ते कुठंतरी त्याला असं अंगविक्षेप करून किंवा काहीतरी वेगळं करून असं तुम्ही करू नये आणि दुसऱ्याला करू देऊ नये. कोण जर बाहेरचा असं येऊन आपल्या त्या मिरवणुकीमध्ये करत असेल तर तुम्ही वेळीच त्याला रोखलं पाहिजे की बाबा व्यवस्थित करी, महिला आहेत सगळे लोक पाहतायत, परत व्हिडिओ मग ते व्हायरल होतात, कुठं काहीतरी होत आहे, तर असं कोणतंही होणार नाही. याचं मंडळाने आपले स्वयंसेवक जे आहेत त्यांना प्रॉपर हे सूचना केल्या पाहिजे. त्यामध्ये त्यानंतर महत्वाचं आहे की बरेचसे मिरवणूक आपली महत्वाचं म्हणजे जे चालू होणार आहे मिरवणूक ती वेळेवर चालू झाली पाहिजे आणि वेळेवर संपली पाहिजे. वेळेवर चालू केली तर पुढे आपल्याला मिरवणूक मार्गामध्ये वेळेवर आपल्याला ती नेता येते, पुढे व्यवस्थित सगळ्याला नाचता येतं, पुढे घाई होत नाही. तर त्यांनी सर्वांनी त्याची काळजी घ्यायची आहे सर्व मंडळांनी की आपल्या गावातली मिरवणूक कुठल्याही खेडेगावातली असो कुठलीही तुम्ही वेळेवर चालू करा. म्हणजे लवकर चालू केलं तरी काही बिफोर अडचण नाही, परंतु वेळेवर संपली पाहिजे. कारण आपल्याला मग मर्यादा असतात, जसं वेळ होतो तसं बाहेरचे जे गोंधळ करणारे व्यक्ती असतात किंवा आपले जे कार्यकर्ते असतात किंवा मग ते दारू पितात मग ते गोंधळ करण्याला शेवटच्या वेळ ते जास्त गोंधळ करतात, त्यामुळे पूर्ण भांडणं होतात, पुढे वाद होतात, मग कुणाला
डोके फुटतात, तर अशी वेळ न यावी यासाठी आपण वेळेवर मिरवणूक संपवायचा जर विषय लवकर काढली तर ते वेळेवर संपते, आणि जेणेकरून नंतरचा जो मिरवणूक उशिरा काढल्यामुळे जे बाकीच्या लोकांना संधी मिळते गोंधळ घालण्याची, ती संधी मिळत नाही, ही एक महत्वाची सूचना आहे. त्यामुळे ते दारू पिणाऱ्या लोकांवर विशेष करून लक्ष ठेवलं पाहिजे. आम्ही तर त्या वेळोवेळी तिथं प्रत्येक गावामध्ये आमचे लोक यावेळी बंदोबस्त आहेत भरपूर दिलेला, बरोबर आहे, परंतु तुम्हीही तुमच्या कार्यकर्त्यांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी. दुसरं महत्वाचं जे आहे मिरवणुकीचा शेवट, मिरवणुकीच्या शेवटाला सुरुवातीला आपण बरोबर वेळ काढतो, पण शेवटी काय होतंय की तिथं सगळे जास्त जोश मध्ये असतात, आणि जोश मध्ये मग कुणीतरी आपसातच कार्यकर्ते वाद करून घेतात, तर अशी वेळ आली नाही पाहिजे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे, आणि जेणे कुणी त्याच्यात इंटरफिअर करत असेल तर वेळीच त्याला थांबवलं पाहिजे. बऱ्याच मध्ये काही जण जोश मध्ये असतात, तर त्यांना आपण भांडण किंवा काही वाद होणार नाही किंवा कोणी काही हे करणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर सर्व मिरवणूक 99% व्यवस्थित पार होते आणि शेवटला तिथं शेवटच्या ठिकाणी काहीतरी गोंधळ होतो. तर असा गोंधळ होता कामा नये, त्यासाठी कार्यकर्त्यांनी ती एक मोठी दक्षता घ्यायची आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जे खेडेगावातील जे मंडळ आहेत त्यांनी अजून परवानगीला आमच्याकडे आलेले नाही, तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या विशेष करून पोलीस पाटलाला विनंती आहे की पोलीस पाटलांनी ते मंडळांचे जे जे पदाधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि वेळेवर आताच परवानगी घ्या, म्हणजे आम्हाला पुढचं त्यांच्या कुठल्या डेट आहेत, दिनांक कुठल्या तारखेला जयंती आहे त्याप्रमाणे आम्हाला पण नियोजन करता येतं. मग ऐन वेळेस एक दिवस अगोदर येतात, 2 दिवस अगोदर येतात, तर मग तुमची पण धावपळ आमची पण धावपळ होते. तर त्यामुळे तुम्ही वेळेवर अगोदरच तुमच्या मंडळाचं परवानगी घेऊन जा, म्हणजे आम्हाला पुढचं त्याप्रमाणे तुम्हाला बंदोबस्त द्यायला कुठली अडचण येणार नाही. दुसरं महत्वाचं आमची जबाबदारी जी आहे कायदा सुव्यवस्थेची आहे, ती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही व्यवस्थित बंदोबस्त मागितलेला आहे, त्याप्रमाणे बंदोबस्त येईल. वरिष्ठांचं पण लक्ष असणार आहे, त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोणताही हे होणार नाही. आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत. करतो तर आपली पण तेवढी जबाबदारी आहे की आपण सर्वांनी एक आपला जबाबदारी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, ही जबाबदारीचं भान ठेवून आपण कसं कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होईल याचा सर्वांनी विचार करून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी आपलं तेवढीच महत्वाची भूमिका महत्वाची. कुठला जर वाद होत असेल तर ते तात्काळ तिथल्या तिथं मिटवणं किंवा आपली 2 पावलं माघारी घेऊन त्या कुणाला तरी समजून सांगणं ही भूमिका असली पाहिजे, जेणेकरून आपल्याच कार्यकर्त्यामध्ये वाद होणार नाही किंवा कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडणार नाही याची महत्वाची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. विशेष करून माझे स्थानिक जे मंडळ आहेत त्यांना विनंती आहे की किंवा ज्या गावामध्ये वाद आहेत त्या गावाने आम्हाला सांगावं की साहेब इथं मिटिंग घेण्याची आवश्यकता आहे, आम्ही त्या गावामध्ये येऊन आम्ही स्वतः मिटिंग घेऊ तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यासोबत सर्वांसोबत. त्याचप्रमाणे इथेही जे मंडळाचे आपले सर्व पदाधिकारी आहेत त्यांना पण विनंती आहे की तुम्ही तुमच्या मंडळामध्ये मंडळाचं जे विशिष्ट हे असेल तिथं कुठेतरी महत्वाच्या चौकामध्ये मिटिंग आयोजित करा. आम्ही तिथं येऊन आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू, जेणेकरून आपली मिरवणूक चांगल्या पद्धतीने साजरी होईल, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याची आपल्या सर्वांची आपली जी जबाबदारी आहे तुमच्याप्रमाणेच आमच्या पण तेवढी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू असं मला खात्री आहे, आणि आपण आपलं सर्वांचं सहकार्य मिळेल अशी मला खात्री वाटते. आणि काही जर आपल्या अजून सूचना असतील तर प्रत्येक जण कुणी आम्हाला विचारू शकता, सांगू शकता किंवा यानंतरही आमच्याशी संपर्क करू शकता. या मिरवणुकीच्या आपल्या ह्या जे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्वाची जयंतीचं आहे ते चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे, आणि आपण सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आमचे नायब तहसीलदार जगताप साहेब, या पोलीसचे पोलीस निरीक्षक वसीम सप्रे साहेब, या मुखेड नगरीचे मुख्याधिकारी शैलजी फडजे साहेब, VPI कांबळे साहेब व MECBचे अधिकारी, आमचे सोबत आलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूबभाई पठाण, संजयजी कोलते, ईश्वर किन्नलवार, धर्मदीप कांबळे, जयंती मंडळाचे अध्यक्ष राऊत चौंते, त्याचे सर्व सहकारी, आमचे रत्नाकर तारू व ग्रामीण भागातून आलेले सर्व त्या जयंती मंडळाचे पदाधिकारी,
शहरातले सर्व पदाधिकारी व इतर सर्व माझे बांधव आणि या शहरात शांतप्रिय असलेले सर्व शांतप्रेमी, आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमजयंतीसाठी काही नवीन नाही आणि साहेबांचं सगळं विस्तारित भाषण म्हणजे सूचना केले, भाषण केलंय आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी तंबी दिली, गोडे बोलले, सगळेच झाले. आता आपल्याला कसं जयंती आपल्या गावाचं नाव करायचंय हे आपल्यावर आहे सगळं. कारण का आपल्या गावचं नाव आता नांदेड जिल्ह्याला पाहून तुम्ही, नांदेड जिल्ह्यातले पूर्ण भीमसैनिक, जिल्ह्यातले पूर्ण, मला वाटतं एखादे 1,00,000-1,50,000 लोक जमत असतील, पण तिथं कुठल्याही अनुचित प्रकार घडणार. एखाद्या वेळेस झाला असेल ते आपसा दारू पिऊन, आणि कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. फक्त बाबासाहेबांनी बाबासाहेबांचे नारे आणि बाबासाहेबांचा उद्घोषकार करून ती जयंती साजरी करतात. त्याप्रमाणे आपल्या इथे व्हायला पाहिजे. आपल्या इथं आपल्या भीमजयंतीचे सर्व लोक, आम्हाला कल्पना आहे की आपल्या इथले काहीच करणार, बाहेरच्या लोकांना आमंत्रण देणं आपण कमी केलं तर आपल्या भीमजयंतीला कुठलंही गालबोट लागणार नाही. हे आपल्या मंडळाने दक्षता घेतली पाहिजे. आणि कारण काय झालंय की बाहेरचे लोक आलेत, आपली त्यांची ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. ते मस्त आपलं दारू पिळत, आमचं औषध पिळलेत आणि धिंगाणा करायचं. तरी आपण तरी भीमजयंतीला प्रिकॉशन घेता किंवा सर्व बार किंवा सर्व दिवशी आपण बंद ठेवता. सुमोठ म्हणजे एकदा ठरलंय, 7-10 वर्षापूर्वी ठरलंय, जयंती मंडळाच्या लोकांनी विनंती केली की बाबा बार बंद करा, प्रशासनाने विनंती केली दारू बंद करा, तर बंद असते. पण ते कुठं ना कुठे भेटते त्यांना, भोकूर आणतात, नांदेडून आणतात, बारुडून आणतात, कुठं ना कुठे दारू भेटते. त्या लोकांना आपणच जर पावबंद केलं तर प्रशासनात ताण कमी होईल, आपल्या गावचं नाव खराब होऊ नये या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं. आणि राहिला प्रश्न डीजेचा, डीजे तर वाजणारच आहे, पण थोडा हळू वाजला तर सगळ्यांचा आपला ताण कमी होईल. आणि आता परिस्थिती माहित आहे, भौगोलिक दृष्ट्या आपलं गाव जुनं आहे आणि जुन्या गावातूनच आपली मिरवणूक जाते. त्या दृष्टिकोनातून जर आपल्या भीमजयंतीच्या लोकांनी जर भीमजयंतीच्या डीजेला जर आकार कमी दिला तर जेणेकरून म्हणजे तक्रारीचं भानगडच होणार नाही, तक्रार होणार नाही, याची थोडी आपण लक्ष घ्यायला पाहिजे. डीजे असे उभे आडवे लावण्यापेक्षा उभे लावून नेलं तर कुठलाही प्रकार घडणार नाही. आणि गेल्या वेळेस आपल्याला माहिती आहे मटकेली ती भिंतच चिरली. गावाच्या बाहेर जर आवाज सोडला तर काय फरक पडणार. गावात जिथं आपण वस्ती आहे थोडासा आवाज कमी करून, विनंती आहे की थोड्या वस्तीमध्ये जर आवाज कमी करून नेला तर कुठलाही म्हणजे लोकांना त्रास होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही, लोक बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला राहील. आणि बाकीच्या काही सांगायची आवश्यकता नाही. सर्व भीमजयंतीचे मंडळ असो की गावातले मंडळ असो, सर्व सुज्ञ आहे. तर आपलं गाव नावाचं एवढंच पाहिजे की आपल्या गावचं नाव भीमजयंतीमुळं, या एवढ्या थोर पुरुषामुळे खराब होणं, याची सगळ्यांनी दक्षता घेतली तर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. आणि आपल्या सगळ्या लोकांनी जर आपली जयंती, आपला उत्सव, आपली जयंती आहे म्हणून जर साजरी केली तर कुठलाही प्रकार घडणार नाही, प्रशासन ताण होणार नाही, आपल्याही ताण होणार नाही आणि उलट तुम्हालाही त्रास होणार, आम्हालाही त्रास, कोणालाही त्रास होणार नाही, याची आपण सर्व दक्षता घेतली. काल पुरा मला वाटते रामनवमीत भांडणे झालेच. किती समजून सांगा, किती मिटिंगा घ्या, दारू न पिता पळापळी करून घेतले, भांडण झाले. आणि त्या वक्त्यांना लोकच राहिले नसते, पळापळी केली, धाव केली. ते वक्ता काय सांगत होता ते वक्त्याला पूर्ण लोक पळून गेले, वक्त्याला माणसं राहिले. तसा कुठलाही प्रकार घडू नये, आपलं नाव खराब होऊ नये, या दृष्टीने सर्वांनी काम करू, आपण सर्वांनी मिळून काम करू, एवढंच शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आज शांतता समितीची बैठक तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीस उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार बंधू, उपस्थित सर्व जयंती मंडळाचे सदस्य, उपस्थित बंधू भगिनी, सविस्तर मार्गदर्शन सूचना पीआय साहेबांनी आपल्याला दिलेल्याच आहेत. मिरवणूक कशा पद्धतीने काढावी, कुठल्या प्रकारचा नाही का त्याचा गालबोट लागला नाही पाहिजे, त्याच पद्धतीचं त्यांनी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आपल्याकडून पण काही सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. ज्या काही सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, जे काही ज्या डिपार्टमेंटची कामं आहेत, नगर परिषदेची काय असेल ते त्यांनी नोट डाऊन केलेली आहेत. आणि तुमच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही याची सर्वची जबाबदारी आम्ही प्रशासनामार्फत घेत आहोत. परंतु तुमचं पण तेवढंच सहकार्य आम्हाला त्याच्यामध्ये लागलं पाहिजे. कुठल्या प्रकारचा आपल्या मुख्य शहरामध्ये आतापर्यंत मिरवणुकीमध्ये कुठल्या प्रकारचा गालबोट लागलेला नाही आणि यापुढे सुद्धा ते लागलं नाही पाहिजे. नाही कारण आम्हाला पोलीस डिपार्टमेंट, पोलीस बंदोबस्त हा तुमच्या सुरक्षेसाठी तिथे ठेवलेला आहे, तुमच्या अडवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ठेवलेला नाही. तुमची सुरक्षा अवैध राहावं, तुमची मिरवणूक व्यवस्थित व्हावं, कुठल्या प्रकारचा नाही त्याला गालबोट लागणार नाही. पोलीस जर त्याचं नाही काय अडथळा निर्माण करत असेल किंवा त्याच्या मिरवणुकीमध्ये जर काही अनुचित प्रकार करत असेल त्याला आळा घालण्यासाठी त्याला उचक राहावं या दृष्टिकोनातून आम्ही इथं पोलीस बंदोबस्त लावतो. त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचा तुमच्या
मिरवणुकीमध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा करावा असा प्रशासनाचा हेतू नाही. राहिला डीजेचा प्रश्न, डीजेचा जो आवाज आहे तो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा व्यवस्थित ठेवा, कारण बरेच घरामध्ये काही रुग्ण असतात, त्यांना नाही का भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आता आपण पाहिलेलं बऱ्याच बातम्यामध्ये वगैरे की डीजेच्या आवाजामुळे नाही का बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, त्याच्यानंतर काही जणांचे नाही का कान वगैरे झालेले आहेत. फार मोठा कर्कश आवाज करू नका, सौम्य आवाज ठेवा. तेव्हा तुम्हाला पण आनंद भेटला पाहिजे, असं म्हणत नाही किंवा बिलकुल कमी आवाज ठेवा नाही. तुम्हाला पण त्याच्यामध्ये आता मिरवणूक आली, डीजे आहे आणि तुम्ही त्याच्यावर नका नाचणार राहणार, त्या हिशोबात नाही काय करा. कुठल्याही प्रकारने काय कोणाला आपल्या या वर्तणुकीमुळे कोणाला पण त्रास होणार नाही याची आपण सर्व जयंती मंडळाने काळजी घ्यावी. तसेच उन्हाळ्याचे दिवस आहेत, आणि उन्हाचा पारा पण खूप वाढत आहे. दिवसेंदिवस नाही का या आठवड्यामध्ये पुन्हा उष्माघाताची नाही का लाट सांगितलेली आहे. सर्वांना विनंती जयंती मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी की आपण त्या अनुषंगाने काय पाण्याची व्यवस्था वगैरे काय सर्व मिरवणुकी तिथे ठेवण्यात यावी, जेणेकरून तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नाही का वृद्ध माणसं सुद्धा वृद्ध व्यक्ती सुद्धा समावेश होतो. काही महिला असतात, काही मुलं असतात. त्याच्यामुळे ठिकठीक जागोजागी जर नाही आपण पाण्याची त्याची व्यवस्था ठेवली तर सर्वांना त्याची नका सोय होईल. तसेच काही आता गावामध्ये सुद्धा नाही का खेडोपाडी प्रत्येक आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मिरवणूक नाही का होणार आहे. सर्व पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनाच्या आणि महसूल प्रशासनाच्या संपर्कात राहतील आणि आपल्या आपल्या गावामध्ये कुठल्या प्रकारची मिरवणूक आणि व्यवस्थित नाही का शांततेत पार पडेल त्या जयंती मंडळाचे तसेच पोलीस पाटील आम्ही आमचा बंदोबस्त राहू. आणि परमिशन ते या साहेबांनी जसं म्हणल्याप्रमाणे आपली जी परवानगी आहे ती परवानगी नाही का मिरवणुकीची तुम्ही त्यांच्याकडून ताबडतोब काढून घ्या, कारण त्यांना पण सुद्धा एका दिवशी जर 2-3 गावी जर नाही मिरवणूक असतात तर पोलीस बंदोबस्त नाही का त्यांना पण मावा लागतो, त्यांना त्यांचं नाही ऍडजस्टमेंट करावं लागतं. ऐन टाइमवर त्यांची पण धावपळ होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी लवकरात लवकर नाही का परवानग्या काढून घ्याव्या. तसे टेंटेटिव्ह डेट्स नाही का वगैरे सगळे त्यांनी दिलेले आहेत. MSCB विभागाला पण माझी विनंती राहील की नाही का आपण ज्या ज्या गावामध्ये मिरवणूक आहे त्या गावामध्ये आपला सर्व जास्तीत जास्त नाही का स्टाफ नाही ते ठेवावा, जेणेकरून नाही कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या मिरवणुकीच्या दरम्यान नाही का होणार नाही. तसेच परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपल्या मुदखेड शहरामध्ये जी 27 तारखेला मिरवणूक निघणार आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने नाही का आपण काढावी. कुठल्याही प्रकारचे त्याला गालबोट लावू नये, विनाकारण प्रशासनाला कामाला लावू नये अशी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्हाला सांगितलं होतं की साहेब असा अडचण यायची जात्या वेळेस लोकांचं अतिक्रमण पुढे आलेलं आहे, त्याला जरा बाजूला करा. नगरपालिकेनं दुर्लक्ष केलं, वायर होते, MSCB ऑफिसच्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही मीटिंग जमली तर त्याची अंमलबजावणी व्हावं, कारण तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात. इथला या उत्सव बसल्या बाकीचे सगळे लोक आपल्या आदरानं बघतात आणि ते कामं व्हावं. आम्ही बाजू मांडून निघून जावं असं काही होऊ नये. कारण रस्त्यामध्ये खड्डे आहेत, नळाचे काही खड्डे केलेले आहेत, त्या खड्ड्यावर काहीतरी नगरपालिकेनं आता लोकांना सोडून हातपाय मोडू नये, त्यांना दुखापत होऊ नये याची बी दखल घ्यावी. वायर गाठ करत एखादी शॉर्ट लागला मेला माणूस तर ते जयंती थांबले नसते, दुःखात जयंती होती. दुःखा जयंती ही नुसती भारतात नसून हे नुसती भारत साफसफाई रस्त्यात जाते वेळेस ते मिरवणूक ठीक आहे. आमचे काही अनपढ लोक आहेत, काही अशिक्षित लोक आहेत, त्यांना बाबासाहेब काही डोक्यावर घेऊन नसतात, आमच्यासारखे आहेत ते डोक्यात घेऊन नसतात. पण आता ते सर्वांना दोष देता येणार नाही. काही पिऊन असतात, काही बोलणारे असतात, काही उद्धटपणा करणारे असतात. तर प्रशासनाला आम्ही विनंती करतो की सगळ्या गावामध्ये जे जयंती मंडळ आहेत तर तिथं शांतपणे आणि चांगली जयंती निघावं आणि आपलं प्रोटेक्शन राहावं. कुठेही गालबोट लागून आमच्याकडून लागू नये, प्रशासनाकडे लागू नये. आता मागच्या वेळेस असं झालं 2 वर्षाखाली 3 वर्षाखाली की पोलीस प्रशासनाच्या धाकानच असं एखादी कोणता टेररिस्ट आला आणि त्या टेररिस्टला धरण्याकरता अशी फौज फाटा चालला की आता गेल्या त्यांना कॉटन करून त्याला एन्काउंटर करायचं आहे, म्हणजे दहशत निर्माण. तसं काही करू नये. ती आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल आणि जास्तच तो नाटक करत असेल तर त्याला 10 वाजेपर्यंत मध्ये ठेवा, त्याला नंतर सोडून टाकावं. तसं नाही तर त्याच्यावर कागद काळे करून त्याचं आयुष्य खराब करून एखाद्या चूक होते असं चूक होतं असं काही नाही. चूक होते पण चुकीलाही माफी असावी.
असा जो उद्धटपणा काय वागत असेल, काय करत असेल तर त्याला तुम्ही मध्ये टाका आणि जयंती झाली तर नंतर त्याला सोडून टाका. आणि जयंतीकडे आपलं जातीनं लक्ष घाला. कोणत्याही माणसाला कोणी पिऊन असेल, कोणी एखादी काही वेडावाकडा वागत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. त्याला जास्त जर काय करायचं त्याला मध्ये टाकून हे करा. पण असं एखादी टेरिस्ट आले आता नांदेडला आम्ही बघायलो अशी फौज फाटा चाललाय जसं काय आता हे अफगाणिस्तान मधला एका टेरिस्ट आपल्या जयंतीमध्ये घुसलाय आणि अशी फौज चालली की ते बघणारे लोक असे वाटत त्याच्यामध्ये दहशत निर्माण व्हायची. आम्ही जयंती करायलो, कोणत्या दहशतीचा प्रोग्राम नाही ते. आम्हाला तुमच्याकडे हे आहे, अपेक्षा आहे की आपण सर्व जयंती मंडळाला सपोर्ट करावा व चांगली जयंती निघावं, असा आम्हाला आनंदात निघावं. बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त ही जयंती मंडळाला विनंती करतो सगळ्या की जास्तीत जास्त शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर नोकऱ्या तर काही भेटणार नाहीत. आता मंडळामध्ये आले तर चांगलेच माणसं आले असतील, पण खाणार पिणारे समजून घेणारे लोक आले असतील. तर या मिटिंगच्या माध्यमातून सांगतो की जास्तीत जास्त आपण शिक्षणाकडे द्या, दुसरा व्यवसायाकडे लक्ष द्या. नोकऱ्या तर तुम्हाला भेटणार नाहीत, नोकऱ्या तुम्हाला लागणार नाहीत. प्रोग्राम सरकारचा लागलेला आहे. या जयंती बाबासाहेबांना तुम्हाला दरवाजे खुले होते, ते दरवाजे टोटल बंद झालेत. आपले लेकर एकच शाळा राहायची आणि एकच लाईन राहायची स्पर्धेची. आज पैसेवाले घरगंडे संपत्तीवाले लोक ते अलग आहे आणि आपल्याला जिल्हा परिषद आहे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्या लेकरा या माध्यमातून सांगण्याचं, तुमच्या घरापर्यंत आम्हाला सांगता येणार नाही, या माध्यमातून तुम्हाला सांगतो या मिटिंगच्या की आपल्या लेकराला शिक्षण द्या आणि व्यवसायाकडे लक्ष द्या. नोकऱ्या आता लागणार नाहीत, नोकरीचे दरवाजे बंद झालेत, तुमचे 90% दरवाजे बंद झालेत. म्हणजे 1 एकर शेती आहे, म्हणजे बाजू सांगतो तुम्हाला 1 एकर शेती आहे. एका एकरमध्ये फुलं आहेत तर वर्षाला बड्या मुश्किल 2 लाख 3 लाख रुपये होत असतील. एका लेकराला कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये लागतात. आता तुम्ही काय शिक्षण शिकावं? अधिकाऱ्याच्या, कर्मचाऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या आपण बराबरी करू शकत नाही, कारण त्यांना 1-1 लाख पगार आहे. जे आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या लेकराला शिक्षणाकडे लक्ष द्या आणि व्यवसायाकडे लक्ष द्या. साहेबांच्या आणि अधिकाऱ्याला पूर्ण अपेक्षा ठेवता की शांतपणानं आम्ही जे तुमच्याकडे मांडली त्या पद्धतीनेच आम्हाला सहकार्य करावं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कमिटीसाठी उपस्थित प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमचे सर्व पोलीस पाटील, आंबेडकर जयंतीचे शहरातील आणि तालुक्यातील सर्व मंडळाचे अधिकारी, अध्यक्ष, पदाधिकारी, सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो. या निमित्तानं मी सगळ्या पोलीस पाटलांना एक विनंती करतो की आता बऱ्याच मंडळाचे आलेले नाहीत, तुमच्या गावातले आलेले नाहीत, अध्यक्ष काय नाहीत किंवा कोणीच सभासद नाही. तर तुमचं एक काम आहे की प्रत्येक आपल्या जो मिरवणुकीचा मार्ग आहे तो मार्ग तुम्ही स्वतः बघा, एकदा त्या अध्यक्षाला घेऊन बघा आणि अध्यक्षाला घेऊन बघितल्यानंतर तुमचं जर रस्त्याचा असेल तर ग्रामसेवकला सांगा किंवा लाईटचा असलं तर आपल्या MSCB ला सांगा. एवढी एक तुम्हाला सगळ्यांना एक विनंती. पोलीस पाटलांनी मिरवणूक चालू झाल्यापासून शेवटपर्यंत आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत राहताय तुम्ही, परंतु आणखी एक सांगतो मी तुम्हाला, राहा. मिरवणूक होता होईल तेवढी दिवस मावळाच्या अगोदर संपेल यासाठी प्रयत्न करा. सर्व मंडळाला विनंती आहे, जेणेकरून जे अंधारात कधी अंधार पडल्यानंतर जे आतापर्यंत झालेले गोंधळ वगैरे झालेला आहे अंधार पडल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करा. आणि MSCB सरांना माझी विनंती आहे की ज्या दिवशी आंबेडकर जयंती ज्या गावची आहे त्या दिवशी आपला जो लाईनमॅन आहे त्या गावात हजर ठेवा. जो आहे त्या गावचा लाईनमॅन तो गावात हजर राहिला तर आपल्याला काय प्रॉब्लेम झाला तर लगेच लक्षात. मुदखेड शहरातील आंबेडकर जयंती संदर्भात मला एक आपल्या सर्व बांधवांना एक विनंती आहे माझी की होता होईल तेवढे मिरवणूक लवकर चालू करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण मंडळ आपले इकडे बाहेर निघतील. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मंडळ एकामागे एक लागल्यानंतर मला पुढे जाऊ द्या मग ती निघत नाही, म्हणून आपण मागे पुढे करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी लवकर निघा मंडळ. दुसरा, तुम्ही जो साऊंड सिस्टीम वगैरे लावणार आहेत तो जो साऊंड सिस्टीम लावणार आहे त्याला अगोदर रूट दाखवा, जेणेकरून नाही का सांगतो काय वेळेस तुम्हाला इथे बॉक्स काढून ठेवावा लागतोय, पण त्याला सकाळी आल्यानंतर एक रस्ता दाखवा की बाबा ह्या मार्गाने जायचं आपल्याला, तुझं कसं निघालं कसा सेटअप बसवता येईल की त्याला दाखवलं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एवढीच माझ्या 2-4 सूचना होत्या. पुन्हा एकदा
सर्व या मीटिंगसाठी हजर आले त्याबद्दल मुदखेड पोलीस स्टेशन तर्फे सर्वांचे आभार मानतो।